सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 26 मे 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आम्हाला सातारातील नागरिकांची घराच्या पाणी गळती संदर्भात वॉटरप्रूफिंग बाबत बरेचसे संदेश मिळाले। आम्ही त्यांना जनसेवा सुविधा केंद्रामार्फत योग्य ते मार्गदर्शन केले। आपल्यालाही काही अशी अडचण असल्यास आपणही 9156865791 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता। पूजा पाठाऐवजी संविधान भेट देत समाज प्रबोधनाचा अनोखा उपक्रम। परंपरागत पूजा पाठाच्या रूढीला फाटा देत मेजर शिवाजी माने राहणार कामती तालुका कराड यांच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने एक अनोखा आणि समाज प्रबोधन करणारा कार्यक्रम कामठी गावात पार पडला। यावेळी घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमात धार्मिक विधींऐवजी सामाजिक जागृतीचा संदेश देत कराड तालुक्यातील विविध क्षेत्रातील 100 मान्यवरांना भारताचे संविधान भेट देण्यात आले। या उपक्रमामुळे गावात एक वेगळा सामाजिक संदेश पोहोचला। शिवाजी माने यांनी या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ तरुण महिला मंडळींचा सक्रिय सहभाग घेऊन एक आदर्श निर्माण केला। त्यांनी सांगितले की माझ्या या उपक्रमामुळे जर समाजात आणि गावात काहीसा सकारात्मक बदल घडत असेल तर माझ्या या प्रयत्नाचे सार्थक झाले असे मी मानतो। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक विधी टाळून आई वडिलांच्या हस्ते घराची फीत कापून गृहप्रवेश करण्यात आला। या नवनवीन विचारांची पावती म्हणून मान्यवरांना संविधान भेट देण्यात आले। यामुळे उपस्थितांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय मूल्यांची जाणीव अधिक प्रकर्षाने निर्माण झाली। बदल्यांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई, जिल्हा परिषद प्रशासनाचा इशारा। प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवरून दरवर्षी वादंग निर्माण होत असताना यावर्षी तर शिक्षकांकडून अनेक गैरमार्गांचा अवलंब झाल्याचा आरोप होत आहे। अनेक शिक्षकांनी बदल्या वाचवण्यासाठी घटस्फोट, दिव्यांग प्रमाणपत्र, आजारी असल्याचे प्रमाणपत्र घेऊन प्रशासनाच्या डोळ्यात धुळभेद करण्याचा प्रयत्न केला आहे। याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार येऊ लागल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन यांनी आक्रमक भूमिका घेत समिती गठीत केली आहे। बदल्यांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देत दिव्यांग आजारग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या शिक्षकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे गैरपारंभ करणाऱ्या शिक्षकांना धडकी बसली आहे। जिल्ह्यात 86 ग्रामसेवकांच्या बदल्या। सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय विनंती व आपली आपसी बदलांची प्रक्रिया करून शनिवारी जिल्ह्यातील 86 ग्रामसेवकांच्या प्रशासकीय व सामान्य प्रशासन विभागातील 28 कर्मचाऱ्यांच्या बदलांची प्रक्रिया पूर्ण झाली। खेड ग्रामपंचायत हद्दीतील समाज कल्याण विभागाचा निधी इतरत्र वळवल्याच्या निषेधार्थ सुनील शिंदे यांचा आंदोलनाचा इशारा। खेड ग्रामपंचायत हद्दीतील वनवासवाडी येथील ज्योतिबा मंदिर ते चर्मकार वस्ती दरम्यान रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी इतरत्र वळवल्याने सुनील शिंदे यांनी 29 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यासमोर विवस्त आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। समाज कल्याण विभाग सातारा यांनी सदरचे काम बंद ठेवून या कामाची चौकशी करावी असे आदेश पंचायत समिती सातारा यांनी दिले आहेत। यामध्ये चौकशी अंतर्गत चौकशी अधिकारी निकम यांनी सदरचा निधी इतरत्र वापरत असल्याचे निदर्शनास सुद्धा गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सदर काम बंद ठेवण्याचे आदेश का दिलेले नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। मोळाचा ओढा ते आझादनगर पूल खचला, पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। सातारा शहरानजीक असलेल्या मोळाचा ओढा ते आझादनगर मार्गी शाहूपुरीकडे जाणारा पूल खचल्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहनांची ये जा करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तारळेकर व ऍडव्होकेट विलास वाहगावकर यांनी केले आहे। पुलाच्या अवतीभोवती झाडे झुडपे वाढलेली आहेत, कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा या ठिकाणी सुळसुळाट असतो। उंचकडे नसताना सुद्धा रस्ता खचल्याने फारसे नजरेत दिसून येत नाही, परंतु जागरूक नागरिकांनी या मार्गावरून येताना काळजी घ्यावी। सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच सातारा नगर परिषदेने या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। सातारा शहरात खड्ड्यांचे साम्राज्य। पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने सातारा शहरात नवे कोरे तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर डांबर वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत। काही ठिकाणी शहरात जुन्या रस्त्यांना असलेले खड्डे मोठे झाले आहेत। खराब रस्त्यांनी तर आणखी बिकट परिस्थिती केली असून पावसाने रस्त्याची सगळी दाणादाण उडाली आहे। राजवाडा येथे बसस्थानकाच्या समोरचे दृश्य पाहून सातारा शहराचे विदारक चित्र पावसाने कसे केले आहे हे दृष्टीपसच पडते। वळवाच्या पावसाने सातारा गारठला। सातारा शहर परिसरात सलग 5 दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे वातावरण कमालीचा बदल झाला आहे। ऐन उन्हाळ्यात पारा खालावल्याने थंडीत वाढ झाली आहे। हवामान विभागाने रविवारी सातारा शहराचे कमाल तापमान 25°C तर किमान तापमान 21°C इतके नोंदवले। वळीव पावसा वातावरणातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला असून सर्वत्र सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत। कराड सातारा प्रवासात लॅपटॉपची चोरी। कराड ते सातारा प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने सॅक लॅपटॉप एकूण 25,400 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे। महेश चंद्रकांत बर्गे वय 38 राहणारा नवी मुंबई यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। सुरूर वाई रस्ता वृक्षतोड प्रकरणी पायाभूत विकास महामंडळाने ठेकेदाराकडे मागितलेला अहवाल। सुरूर ते पोलापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे, मात्र या कामात ठेकेदारांनी मनमानी करत जुन्या व देशी झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे। महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाला खडबडून जाग आले असून रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून रस्ते ठेकेदार असलेल्या
TPF प्रोजेक्ट या कंपनीला नोटीस काढली आहे. रस्त्यासाठी केलेली वृक्षतोड, झाडे वाचवण्यासाठी केलेल्या उपाययोजना याबाबतचा अहवाल 7 दिवसात मागवला आहे. पाचगणीजवळ वाहतुकीची कोंडी. ऐन उन्हाळ्यात वळवीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही अंशी पर्यटकांची पावले महाबळेश्वर पाचगणीकडे वळू लागली आहेत. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे बहुतांश पर्यटकांनी या पर्यटनस्थळांना भेटी देऊन येथील पाऊस, धुके व निसर्गाचा आनंद लुटला. परंतु पाचगणीपासून काही अंतरावर असलेल्या गुरेघर जवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रस्त्याकडेला असलेल्या एका भूळ पार्कमुळे या पार्कवर वाहनांच्या 2 किलोमीटर रांगा लागल्या होत्या. त्या वाहतूक कोंडीचा एसटीला देखील फटका बसला. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.